संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी वारकरी देहूनगरीत। संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी प्रस्थान सोहळा। संत तुकाराम महाराजांचं मंदिर आकर्षक आणि विविध फुलांनी सजवलं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये पादुकांचं दर्शन त्यांनी घेतलं, तर आमदार आणि नेत्यांसोबत फुगडीचा आनंदही लुटला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समूह शिल्प संत सृष्टीचं उद्घाटन। वडमुखवाडी थोरल्या पादुका आळंदी रोड इथं संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचं शिल्प साकारण्यात आलंय। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं अनमोल वैभव असलेल्या आषाढी वारीच्या पुण्यातील मंगल प्रस्थान सोहळ्याला सुरुवात। उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीतून प्रस्थान ठेवणार। संत एकनाथ महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा। संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील मंदिरामध्ये भजन कीर्तन सेवा। हजारो वारकरी नाथ महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणार। त्र्यंबकेश्वर इथून निघालेला संत निवृत्तीनाथांचा पालखी रथ अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दाखल। हजारो वारकरी विठुनामाच्या नामस्मरणामध्ये मजल दरमजल करत पांडुरंगाच्या भक्तीमध्ये लीन। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून देहूतील भंडारा डोंगरगाव मंदिराची पाहणी। पगडी आणि विना त्याचबरोबर चिपळ्या हातात घेऊन समितीकडून दादांचा सत्कार। पुण्यामध्ये पालखी सोहळ्यादरम्यान ड्रोन वापरास बंदी। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय। 20 ते 23 जून या कालावधीमध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरावर बंदी। आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून तब्बल 80 पेक्षा अधिक विशेष रेल्वे गाड्या धावणार। वारकऱ्यांसाठी 5 मदत केंद्र देखील उभारण्यात येणार। यंदाच्या आषाढी वारीमध्ये कुंभमेळ्याच्या धर्तीवर भाविकांना चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी सुसज्ज आणि सुरक्षित व्यवस्था उपलब्ध। मधोमध भाविकांना नियोजनबद्ध पद्धतीनं स्नानासाठी सोडलं जाणारं पाणी, त्याचबरोबर नदीपात्रामध्ये 10 लाईफगार्ड बोटी देखील तैनात करण्यात येणार। अमरावती पंढरपूर सायकल वारीचं वाशिमच्या कामरगावमध्ये उत्साहात आगमन। सायकल वारीमध्ये एकूण 38 सायकल स्वार सहभागी। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सायकल स्वारांचं कामरगावमध्ये आगमन। सायकल वारीचं हळूहळू पंढरीकडे प्रस्थान। परभणीतल्या गंगाखेड मार्गे लहान मोठ्या पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पावले चालती पंढरीची वाट। पुण्यात पालखीला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी 36 ठिकाणी आरोग्य पथकं। महापालिकेकडून वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध। पुण्यातील बालभारती कार्यालयामध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेचं आंदोलन। हिंदी भाषेविरोधातील राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर पुण्यामध्ये मनसे आक्रमक। उल्हासनगरमध्ये प्रांत कार्यालयाबाहेर मनसेचं आंदोलन। हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक। हिंदी भाषेच्या GRची मनसेकडून होळी। 20 विद्यार्थ्यांची अट पुढे करून सरकारकडून हिंदी भाषेची राज्यभर सक्ती। सरकारनं त्रिभाषा सूत्राची सक्ती करू नये, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉक्टर अजित नवले यांची मागणी। तुळजाभवानीच्या विकास आराखड्यामधून साकारण्यात येणाऱ्या 108 फुटी शिल्पामुळे राजकारण तापलं। शिवाजी महाराजांना तलवार देताना तुळजाभवानी मातेचं शिल्प साकारण्यात येणार। मान्सूननं महाराष्ट्र व्यापला। पुढील 2 दिवसात कोकण गोव्याच्या काही भागामध्ये जोरदार, तर मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। पालघर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूरला येलो अलर्ट देण्यात आला आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात होणार। पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। जळगावातील हतनूर धरणाचे 2 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले। धरणातून 2774 क्युसेकनं पाण्याचा तापी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू। जलसाठा नियंत्रित करण्यासाठी 2 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले।
पुढील 2 दिवस कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. राज्यातील घाटमाथ्यावर देखील मुसळधार पावसाची शक्यता. विदर्भात, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. नाशिकच्या इगतपुरीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान खात्याचा अंदाज. सांगली जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाची उघडीप. कृष्णा नदीची पाणी पातळी 15 फुटांवर स्थिर. कल्याण अहिल्यानगर मार्गावरील शहाड रेल्वे उड्डाणपुलावर खड्ड्याचं साम्राज्य. पहिल्याच पावसामध्ये पुलावर खड्डेच खड्डे. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालक त्रस्त. यवतमाळमध्ये पावसाची दडी. पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची देखील शक्यता. बुलढाणा जिल्ह्यात पेरणीला सुरुवात. 20% पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती. मात्र 4 दिवसांपासून पाऊस गायब झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. तब्बल 2 दिवसांनंतर कराड चिपळूण राज्यमार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू. 2 दिवसांपासून कराड चिपळूण महामार्ग बंद होता. कोयना नगरजवळ नवीन पुलाच्या बांधकामाशेजारील पर्यायी रस्ता आणि भराव पावसानं वाहून गेल्याची घटना. समाधानकारक पाऊस नसल्यानं अमरावतीमधील अनेक भागामध्ये अजूनही पेरणी खोळंबली. आतापर्यंत फक्त 11%च पेरण्या आटोपल्या. शेतकरी अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत. पुण्याच्या खेडमधील चासकमान धरणासमोरील पुलावर गोंधळ मांडला. पुलाला पडलेल्या भगदाडावर बांबूचा मंडप घातला. सूचना फलक लावण्याचा धरण प्रशासनाला विचार. तर भीमा नदीवरील पुलाला काही महिन्यांपूर्वीच भगदाड पडलं होतं. ते भगदाड मात्र जैसे थेच. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील दोडामार्ग तालुक्यातील आंबडगाव इथं पर्यायी रस्ता पावसामुळे वाहून गेला. शाळेतील मुलं आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय. पुलाचं काम करणारा ठेकेदार आणि महिलांमध्ये काही काळासाठी तणाव. बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नाम फाउंडेशनच्या माध्यमातून झालेल्या कामाचं जलपूजन. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी मस्साजोगमधील ग्रामस्थांसोबत संवाद साधत अडचणी देखील जाणून घेतल्या. बारामतीच्या दौंडमध्ये मुसळधार पाऊस. ऊस लागवड लांबणीवर. उत्पादन घटण्याची शक्यता. ऊस लागवड जुलै अखेरीस किंवा ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता. परभणी जिल्ह्यात पावसाची उघडीप. पुढील 3 दिवस मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज. मात्र शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये. कृषी विद्यापीठाच्या हवामान खात्याचं आवाहन. हिंगोलीमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाची 2 दिवसांपासून उघडीप. खोळंबलेल्या पेरणीच्या कामांना पुन्हा एकदा वेग. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिखलाचं साम्राज्य. बाजार समितीमध्ये सुविधा नसल्यानं शेतकऱ्यांचा कांदा भिजला. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बाजार समितीमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी. नांदेड जिल्ह्यामध्ये फळबागायतीला वादळी वारा आणि पावसाचा मोठा फटका. 4000 हेक्टरवर फळबागायतीचं नुकसान. केळीबाग आणि पपईच्या बागेचं देखील मोठं नुकसान. नागपुरातील हसनबाग परिसरामध्ये पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई. मुख्य पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाण्याची नासाडी. रायगडच्या माणगावातील कचेरी रोड इथं रस्त्यावरील पाण्याला नागरिक हैराण. शासकीय कार्यालयाकडे जाताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. बुलढाण्याच्या चिखलीमधील माळशेंबामध्ये महिला शेतकऱ्याचं शेत रस्त्यासाठी उपोषण. शेतामध्ये जाणारा रस्ता शेजारील शेतकऱ्यांनी अडवल्याचा महिला शेतकऱ्याचा आरोप. रस्ता खुला करून देण्याची महिला शेतकऱ्याची मागणी. कोल्हापूर शहरालगतच्या 8 गावासह हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नगरविकास विभागाला सूचना. कोल्हापूरच्या हद्दवाढी संदर्भात काल मंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न. जळगावच्या सराफ बाजारामध्ये चांदीच्या दरानं पुन्हा एकदा नवा विक्रमी उच्चांक गाठला. तब्बल 2000 उसळी घेतली आणि चांदी 1,11,240 रुपयांवर तर 1,13,240 रुपयांवर चांदीचा भाव पोहोचला.
साताऱ्यात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या पुतळ्याचं शिवसेना शिंदे गटाकडून दहन। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करत रणजितसिंह भोसले यांच्या नेतृत्वात आंदोलन। अमरावतीमध्ये आदिवासी बांधवांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा। आदिवासी बांधवांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी। पेसा कायदा लागू करण्याची मागणी। वाशिमच्या कुपटा प्रकल्पामधील अनियमिततेविरोधात शेतकऱ्यांचं जल आंदोलन। धरणामध्ये जबरदस्तीनं माती दगड भरल्याचा आरोप। वाशिमच्या मालेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यावर पैसे फेकल्याची घटना। घरकुल आवास योजनेचे हप्ते लवकर मिळवण्यासाठी पैशांची होत असल्यानं सरपंचांकडून निषेध। नागपूर महानगरपालिकेकडून दुसऱ्या दिवशी 92 सफाई कामगारांवर कारवाई। 1000 रुपयांचा दंड आणि अर्ध्या दिवसाचं वेतन कपातीची कारवाई। गांधीबाग आणि लक्ष्मीनगर झोनमधील सफाई कर्मचारी पूर्वसूचना न देता गैरहजर राहिले।